Welcome student. Today we will start our new lesson chemical reaction and equations. So pay attention and listen carefully. विद्यार्थी मित्रो, तुमचं या वर्गात स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील नवीन पाठ या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. तर काळजीपूर्वक शांतपणे हा पाठ तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्यावा. आणि मी शिकवत असताना तुमचं जे टेक्स्ट बुक आहे, पुस्तक आहे विज्ञानचं, ते पुस्तक जवळ ठेवा. रफई पेन जवळ ठेवा. मी काही बाबी सांगेल त्या लिहून घ्या सांगताना. तर स्टडी इन दिस चॅप्टर is chemical reactions, balancing a chemical equation, rules writing chemical reaction, types of chemical reaction. आपल्याला या पाठामध्ये रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम, रासायनिक समीकरण संतुलित करणे व रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या मुद्द्याच्या आधारे या पाठात आपल्याला शिकायचं आहे. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स? What are the types of molecules of elements and compounds? Answer is elements are divided into three classes: metals, non-metals, and metalloids. When two or more elements combine chemically in a fixed proportion by weight, a compound is formed. The properties of compound are altogether different from those of the constitutional elements. बघा, या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे थोडा 8वा मध्ये. प्रश्न असा आहे की मूलद्रव्यांच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणते आहेत? मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत? तर आपल्याला आठवत नसेल तर मी सांगतो, पण आठवायला पाहिजे, तुम्हाला आठवायला पाहिजे. मूलद्रव्य धातू, अधातू आणि धातू सदृश्य या प्रकारात येतात. मूलद्रव्य धातू, अधातू आणि धातू सदृश्य या प्रकारामध्ये येतात. संयुगे ही 2 किंवा अधिक मूलद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन बनतात. संयुगात घटक मूलद्रव्याचे प्रमाण निश्चित असते. म्हणजे संयुगामध्ये जे काही घटक मूलद्रव्य असतात त्याचं जे प्रमाण असतं हे कसं असतं? निश्चित असतं. मात्र त्यांचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. कोणाचे? संयुगाचे गुणधर्म. म्हणजे संयुगाचे गुणधर्म आणि मूलद्रव्याचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात.
इथं दुसरा प्रश्न विचारला आहे थोडा आठवामध्ये. व्हॉट इज द मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट? व्हॉट इज द मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स? आन्सर इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स that an atom of an element gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. प्रश्न असा आहे, मराठीमध्ये आपण सांगू याला. मूलद्रव्याची संयोजन म्हणजे काय? प्रश्न असा आहे. आयनिक बंध निर्माण होत असताना त्या मूलद्रव्यांच्या अणूची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची संख्या म्हणजे संयोजन होय. H2O म्हणजे पाणी, यामध्ये हायड्रोजनची संयोजन 1 आहे तर ऑक्सिजनची संयोजन 2 आहे. तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स? हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड्स रिटन? आन्सर इज व्हाईल रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड्स द सिम्बॉल ऑफ द रेडिकल अँड देअर valence should be known. The number of the ions is written as a subscript on the right of the symbol of the ion. By cross multiplication of valencies chemical formula is obtained. बघा, तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे. विविध संयुगाची रासायनिक रेणूसूत्र लिहिण्यासाठी कोणकोणती माहिती आवश्यक असते आणि संयुगाची रेणूसूत्रे कशी लिहितात? आपल्याला उत्तर सांगता येईल असं. विविध संयुगाची रासायनिक रेणूसूत्रे लिहिताना मूलद्रव्यांची संज्ञा आणि रेणूसूत्र संयोजन माहीत असणं गरजेचं आहे. संयुगाची रेणूसूत्रे लिहिताना आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयोजाचा तिरकस गुणाकार करून रासायनिक सूत्र या ठिकाणी मिळतं. तर थोड्या आठवामध्ये हे 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. इन अर्लियर स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल combination of elements. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. The atoms attain a complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. बघा, मराठीमध्ये मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे कशी तयार होतात हे आपण पाठीमागच्या वर्गामध्ये आपण त्याला पाहितलेलं आहे. आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करणे. म्हणजे रासायनिक बंध तयार होण्यासाठी करण्यामागं जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे त्या मूलद्रव्याचं अष्टक स्थिती स्वरूपन प्राप्त करून घेणे. पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी म्हणजे स्थिर होण्यासाठी अणुसंयोजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा
संधान म्हणजेच आपण शेअरिंग इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. Second point is the chemical reaction. Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. They proved from their experiments that during chemical reactions, composition of the matter changes and that change remains permanent. On the contrary, during physical change only the state of matter changes and change is taken often temporary in nature. बघा, रासायनिक अभिक्रिया 18व्या व 19व्या शतकात मधील काही शास्त्रज्ञांनी अभिक्रियेच्या संदर्भात मूलभूत प्रयोग त्या ठिकाणी केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचं संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियेच्या संदर्भात काही मूलभूत प्रयोग केले आणि त्यांनी असं सिद्ध करून दाखवलं की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याचं संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. तर या ठिकाणी काही एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये भौतिक आणि रासायनिक बदल या ठिकाणी विचारलेले आहेत. फेनोमेना म्हणजे घटना, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. फर्स्ट फेनोमेना इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द आईस इनटू वॉटर. बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होणे हा फिजिकल चेंज आहे, हा भौतिक बदल आहे. कुकिंग ऑफ फूड, अन्न शिजणे हा केमिकल चेंज आहे, हा रासायनिक बदल आहे. रायपिंग ऑफ फ्रूट, फळ परिपक्व होणे इज अ केमिकल चेंज, हा रासायनिक बदल आहे. फोर्थ इज अ मिल्क टर्न इनटू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं इज अ केमिकल चेंज, हा रासायनिक बदल आहे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इज ए फिजिकल चेंज, हा भौतिक बदल आहे. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, जठरामध्ये अन्न पचणे हा केमिकल चेंज आहे. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज्ड टू एअर, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे इज अ केमिकल चेंज, हा रासायनिक बदल आहे. स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, शहाबादी फरशीवर किंवा कडप्पावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे इज अ केमिकल चेंज, हा रासायनिक बदल आहे. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन ए फॉलिंग फ्रॉम ए हाईट, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे इज ए केमिकल चेंज, हा रासायनिक बदल आहे. तर या ठिकाणीच आपण काही घटना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. ट्राय धिस, याच्यामध्ये आपल्याला काही एक्सपेरिमेंट करायला सांगितलेले आहेत.
बघा या ठिकाणी त्यांनी साहित्य सांगितलेलं आहे, आपण ते सांगू आणि समजून सांगू. साहित्य घ्यायला सांगितलं आहे. तापमापी, थर्मामीटर, इव्हॉपरेटिंग डिश, बाष्पन पात्र, ट्रायपॉड स्टँड, तिवई, फनेल, नरसाळे, बनसेन बर्नर इत्यादी आणि टेस्ट ट्यूब अशा या ठिकाणी साहित्य आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. केमिकल्स सांगितलेत. लाईमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्रेट. बघा या ठिकाणी चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्रेट इत्यादी. ॲक्टिव्हिटी प्रोसिजर कशी करायची. कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 इज गिवन. read and record the temperatures in the activities 2 to 4. First activity, take a spoonful of limestone powder in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. बघा या ठिकाणी सांगितलं आहे, बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घ्या. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीनं भरपूर उष्णता द्या. तर त्याच्याविषयी आपल्याला खाली ह्या तक्त्यामध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत, ते आपण नंतर या ठिकाणी सांगू आपण. सेकंड ॲक्टिव्हिटी इज ॲड झिंक डस्ट इंटू कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घाला. थर्ड ॲक्टिव्हिटी इज ॲड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 solution to barium sulfate BaSO4 सोल्युशन. बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. फोर्थ ॲक्टिव्हिटी इज ॲड सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड CaCl2 सोल्युशन. कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला. And last activity 5 is the phthalic anhydride in the evaporating dish. Close the end of the stem of a funnel with a cotton plug. Keep this funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on the tripod stand slowly on the low flame. What did you observe in the funnel during heating? Record the observation of the all activities. What did you find? पाचवी ॲक्टिव्हिटी जी आहे कृती, एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे बाष्पन पात्रावर उडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तीव्र लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसते असा 5 प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिल्यात 1, 1, 2, 3, 4, 5. कलर चेंज असं विचारलेलं आहे. गॅस रिलीज विचारलेला आहे, म्हणजे कोणता वायू बाहेर पडतो हे विचारलेलं आहे. टेम्परेचरमध्ये बदल होतो का हे विचारलं आहे. टेम्परेचर चेंजेस अँड लास्ट इज अ नेचर ऑफ चेंज. त्याचं स्वरूप, बदलाचा प्रकार, केमिकल का भौतिक आहे का हे विचारलेलं आहे या ठिकाणी. बघा फर्स्ट ॲक्टिव्हिटी,
no color change, release carbon dioxide, temperature no change, nature is of the changes, chemical म्हणजे रासायनिक बदल हा पहिल्यामध्ये. दुसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ब्ल्यू कलरलेस, निळा रंगहीन, याच्यात कोणताही वायू बाहेर पडत नाही, नो रिलीज गॅस, इन्क्रीज टेम्परेचर अँड केमिकल चेंजेस. थर्ड ॲक्टिव्हिटी इज अ येलो प्रिसिपिटेट, पिवळा अवक्षेप, नो गॅस रिलीज, याच्यातून कोणताही वायू बाहेर पडत नाही, टेम्परेचर इन्क्रीज होतं, दिस इज अ केमिकल चेंजेस. फोर्थ ॲक्टिव्हिटी इज अ व्हाईट, नो कलर, नो गॅस रिलीज, कोणताही वायू बाहेर पडत नाही, बट टेम्परेचर इज इन्क्रीज अँड नेचर ऑफ चेंजेस इज अ केमिकल. फिफ्थ ॲक्टिव्हिटी नो कलर चेंज, याच्यात रंगात कोणताही बदल होत नाही, नो गॅस रिलीज, नो टेम्परेचर इन्क्रीज अँड नेचर ऑफ चेंज इज अ फिजिकल. The 5 activities here is taken. Observe and keep a record of the physical and chemical changes that you experience in your daily life. Experience in your daily life. Experience in your daily life. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अनेक आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडतात. तर त्या घटनामध्ये कोणकोणते भौतिक आणि रासायनिक बदल आहेत याच्या नोंदी तुम्ही करून वहीमध्ये ठेवा. A physical change takes place due to change in the parameters such as a temperature, pressure. Often a physical change in a reversible. The composition of matter remains the same in a physical change. For example, ice is transformed into water. On heating, and water is transformed into ice on a cooling. On the contrary, if the composition of matter changes during a process, then it is called a chemical change. When we will particular process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. बघा, याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो असं, तापमान, दाब यांच्यासारख्या परिमापी बदल्यामुळं भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती रिव्हर्सिबल असतो. हा भौतिक बदल असतो हा प्रत्यावर्ती असतो, म्हणजे वापस येऊ शकतो, मूळ स्वरूपात येऊ शकतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसे राहते. उदाहरणार्थ, बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते व पाणी थंड केल्यावर त्याचे परत बर्फात रूपांतर होते. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचं संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडतात. बघा, जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजेच रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा त्या संबंधित द्रव्यामध्ये रासायनिक बदल झाला असेल. काय झाला असेल? रासायनिक बदल झाला असेल. Some chemical reactions are taking place in the concerned matter. The chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and transformed into a new substances
by formation of new bonds. The substances taking part in a chemical reaction are called reactants. The substances taking part in a chemical reaction are called reactants. Right now, a definition of reactants. The substances taking part in chemical reaction are called reactants, whereas the substances formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called product. Write down definition of product. The substances formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called product. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. In this reaction, coal, carbon and oxygen are the reactants while carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. बघा याला मराठीमध्ये आपला सांगता येतं, म्हणता येतं. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेत जे पदार्थ सहभागी होतात त्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. ही व्याख्या लिहून घ्या. अभिकारक किंवा अभिक्रियाकारकाची जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असं म्हणतात. व्याख्या लिहून घ्या उत्पादितेची. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असे म्हणतात. उदाहरणार्थ कोळशाचे हवेतील ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू त्या ठिकाणी तयार होतो व रासायनिक ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा म्हणजे कार्बन व ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे काय आहे उत्पादित आहे. म्हणजे कोळसा हवेत जाळला असता एवढ्या वाक्याचं कोळसा म्हणजे कार्बन, हवा म्हणजे O, C+O2 याच्यापासून CO2 हा वायू तयार होतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. म्हणजे हा काय उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. Second point is a chemical equation. Let us first look at the chemical reaction. In the activity 2, a colorless solution of zinc sulfate is formed on a addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. The chemical reaction can be written in brief as follows. Aqueous solution of copper sulfate plus zinc dust become a aqueous solution of zinc sulfate plus copper. बघा या ठिकाणी रासायनिक समीकरण जे आहेत याच्यामध्ये
रासायनिक समीकरणे. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी आपण बघू. पाठीमागं आपण जी कृती 2 नंबरची बघितलेली होती, कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जास्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रियेला आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडता येईल. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जास्ताची भुकटी च्यापासून झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे. द सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग ए केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड ॲज अ वर्ड इक्वेशन. बघा, शब्दाच्या स्वरूपामध्ये केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात. ए वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन ए फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय यूजिंग केमिकल फॉर्म्युले ॲज फॉलोज. कॉपर सल्फेट प्लस झिंक बिकम ए झिंक सल्फेट प्लस कॉपर. कॉपर सल्फेट अधिक झिंकच्यापासून झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं. द रिप्रेझेंटेशन ऑफ ए केमिकल रिॲक्शन इन ए कंडेन्स्ड फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज ए केमिकल इक्वेशन. राईट नाऊ this definition chemical equations. The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as a chemical equation. रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. द रिप्रेझेंटेशन ऑफ ए केमिकल रिॲक्शन इन ए कंडेन्स्ड फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज द केमिकल इक्वेशन. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टंट्स. दे रिॲक्ट विथ each other to form copper particles, and a solution of the colorless zinc sulfate as a product having totally different properties. The ionic bond in the reaction copper sulfate breaks and the ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction. बघा, या ठिकाणी आपण जे वरील समीकरण बघितलेलं आहे, कॉपर सल्फेट व जस्त, ही अभिक्रियाकारके आहेत. याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि जस्त हे दोन काय आहेत, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक आहेत. त्यांची एकमेकाबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेले तांब्याचे कण व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण हे उत्पादित तयार होतात. या ठिकाणी झिंक सल्फेट आणि कॉपर हे दोन उत्पादित आहेत. कॉपर सल्फेट आणि झिंक जस्त. कॉपर सल्फेट आणि जस्त किंवा झिंक जे आहेत हे अभिक्रियाकारक आहेत आणि झिंक सल्फेट आणि कॉपर हे उत्पादित आहेत. अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट ह्या अभिक्रियाकारकामधील आयनिक बंधाचे विभाजन होते व झिंक सल्फेट ह्या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी तयार होतो. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन, रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरण हे दोन महत्त्वाचे मुद्दे आज आपण या ठिकाणी घेतलेले आहेत.
पुढच्या तासिकेमध्ये आपण रासायनिक समीकरणाचे लेखन, रायटिंग ए केमिकल इक्वेशनच्या संदर्भात आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, मी या ठिकाणी शिकवत असताना तुम्ही तुमचं जे पुस्तक आहे टेक्स्टबुक विज्ञान व तंत्रज्ञान हे जवळ घ्यायचं आणि एक रफवही आणि पेन जवळ ठेवायचा. मी काही गोष्टी तुम्हाला नोंद करायला सांगेल, त्यावेळेस त्या नोंद करून घ्यायच्या. तर या ठिकाणी आज आपण थांबू. आपण या ठिकाणी